विद्यार्थी दशेपासून आम्ही पक्ष बदलला नाही, विचार बदलला नाही, निष्ठेने वागलो. आणि असं वाटलं की 2024ला आपल्याला संधी मिळेल. 39 वर्ष शिवसेनेमध्ये निष्ठेने राहिलेला मनोहर धोंडे चालला नाही. पण पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा नगरसेवक असलेला एकनाथ पवार इथं रात्रीतून आणला आणि शिवसेनेचा नेता केला. कशाच्या आधारावर? किती दिवस संयम पाळला पाहिजे आम्ही? 39 वर्ष निष्ठेने काम करणारा मनोहर धोंडे चालत नाही, पण भाजपचा नगरसेवक असलेला आयात करून शिवसेनेत त्याला प्रवेश देऊन शिवसेनेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आणला. आणि मग मात्र आमच्या सहनशीलतेचा संयम सुटला. आम्ही निर्णय केला की अशाच पद्धतीने जर अन्याय होणार असेल, कुठलाही चालेल पण मनोहर धोंडे चालणार नसेल, तर मला विचार पडला की बाबा मी काय पाप केलं निष्ठेने राहून 39 वर्ष. कधी कधी मला वाटलं मी कोणाच्या पोटाला जन्माला यावं, कोणा जाती जन्माला यावं, माझ्या हातात नाही, तुमच्या हातात नाही. मी ठराविक एका घरात जन्माला आलो म्हणून जर मनोहर धोंडे चालणार नसेल, तर आता मात्र जनतेच्या कोर्टात जाऊन न्याय मागितला पाहिजे, म्हणून आम्ही ही भूमिका घेतली. मनोहर धोंडेला लोहाकंदरच्या जनतेने बघितलं आणि मग जेव्हा अशा पद्धतीनं बाहेरची माणसं आणली जातात, एकनाथ पवार सुद्धा देवेंद्र फडणवीसला सांगून आला की साहेब लोह्यामध्ये मी शिवसेनेत जातो आणि निवडून आल्यावर तुमचाच होतो. येणार नाही तो भाग वेगळा. पण अशी बैमान माणसं चालतात. पण इमानदारीनं निष्ठेने राहणारा, तत्वाने राहणारा सामान्य घरातला मनोहर धोंडे चालत नसेल तर लोकशाही कोणा बापाची गुलाम नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला माझा मताचा अधिकार किंवा ही लोकशाही ही सगळ्यांसाठी सारखी आहे. आणि गोरगरीब शेतकरी, बहुजन, दलित, कष्टकरी, अल्पसंख्याक, उपेक्षित लोकांना सोबत घेऊन मी जनतेच्या दरबारात गेलो पाहिजे आणि मायबाप जनतेला मी माझं दान मागितलं पाहिजे, मायबाप जनतेला मी न्याय मागितला पाहिजे, म्हणून सेवा जनशक्ती पार्टी नावाचा स्वतःचा पक्ष काढला. मित्र, खरं तर मला पक्ष काढायची गरज होती का? नाही. मी काय लोहाकंदार सुद्धा मर्यादित नाही. आपल्याला माहिती आहे इथं काय होतं हे तुम्हाला माहिती जरी असलं तरी शिवा संघटनेच्या माध्यमातून जे काम आम्ही उभं केलंय, भले आम्ही कोणाला निवडून आणू की नाही माहिती नाही, पण महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या 40 मतदारसंघात आम्ही कोणालाही पाडू शकतो एवढी ताकद महाराष्ट्रात आम्ही उभा केली आहे. आणि म्हणून आम्ही निर्णय केला की निष्ठा बदलायची नाही. शिवसेनेनं मनोहर धोंडेला सोडलं असेल पण मनोहर धोंडेने शिवसेना सोडली नाही. आम्ही तत्व बदललं नाही, विचार बदलला नाही, निष्ठा बदलली नाही. परंतु आता तर कुठेतरी जाऊन आम्हाला जनतेमध्ये हे मांडण्याची आवश्यकता आहे. म्हणून आम्ही निर्णय केला इतर कोण्या पक्षात जाण्यापेक्षा मी माझा पक्ष काढला पाहिजे. आणि म्हणून सेवा जनशक्ती पार्टी हा पक्ष आपण स्थापन केला. मित्र, जनशक्ती म्हणजे जनतेची शक्ती, सेवा म्हणजे सेवाभाव. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे तांड्यावर राहणारा आमचा बंजारा बांधव आहे, ते जय सेवालाल म्हणतात, संत सेवालाल महाराजाला मानतात. सेवा वृत्ती त्यांच्यामध्ये असते आणि त्यांच्यातला हा सेवा शब्द आम्ही घेतलेला आहे. आणि सेवा जनशक्ती पार्टी या पक्षाची स्थापना केली. आणि या पक्षाची स्थापना केल्याच्या नंतर लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या. मित्र, तरी आम्ही आमचा विचार बदलला नाही. लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्याच्या नंतर पुन्हा आम्ही सेवा जनशक्ती पार्टी हा पक्ष शरदचंद्र पवार यांच्यासोबत चर्चा करून लोकसभेला महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून महाराष्ट्रभर पाठिंबा दिला. मित्र, पाठिंबा देताना बारामतीमध्ये शरदचंद्र पवार यांनी मला बोलावलं.
चर्चा झाली, 1.5 तास चर्चा झाली. त्या कालखंडामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की धोंडे सरांनी नांदेडची लोकसभा लढवावी आणि शरद पवार साहेबांचा माझा भेटीचा दिवस ठरला. त्या दिवशी आम्ही जेव्हा बारामतीमध्ये पोहोचलो त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी वसंतराव चव्हाणांची उमेदवारी नांदेडमधून जाहीर झाली. आणि शरद पवार साहेबांकडे बसल्याच्या नंतर मला त्यांनी विचारलं काय अपेक्षा. मी पवार साहेबांना सांगितलं अपेक्षा माझी होती की मी नांदेड लोकसभा लढवावी, परंतु रात्रीच वसंतराव चव्हाणांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि वसंतराव चव्हाणांचं माझं सुद्धा अत्यंत जवळचा संबंध आहे. त्यामुळे लोकसभेत आता आमची काही अपेक्षा नाही, पण आमची राजकीय पक्ष म्हणून विधानसभेला आम्हाला महाराष्ट्रातून महाविकास आघाडींनी जागा द्याव्या ही आमची अपेक्षा. तेव्हा पवार साहेब मला म्हणाले धोंडे सर आता लोकसभेचं वातावरण चालू आहे, विधानसभेची चर्चा आज आपल्याला करता येणार नाही, 3 पक्षाचं महाविकास आघाडी आहे आणि म्हणून आपल्याला चर्चा विधानसभेची चर्चा विधानसभेला करावी लागेल. मी शरद पवार साहेबांना आठ घातली की आम्हाला दूध पोळलं ताक फुकून प्यावं लागणार. मागे आम्हाला देवेंद्र फडणवीसनी फसवलंय, त्यामुळे आम्हाला किमान आज तुम्ही शब्द दिला पाहिजे की इतर कुठल्या जागा देणार त्या विधानसभेला चर्चा करू, पण आज मला शब्द द्या की लोहा विधानसभेची जागा ही सेवा जनशक्ती पार्टीला महाविकास आघाडीकडून दिली जाईल. तेव्हा पवार साहेबांनी मला सांगितलं की तिथं श्याम शिंदे आमदार आहे आणि शरदचंद्र पवार म्हणाले श्याम शिंदे माझाही नाही कोणाचाही नाही, त्यामुळे तिथून तुम्हाला जागा द्यायला मला अडचण नाही. ती जागा काही परंपरागत काँग्रेसची नाही, महाविकास आघाडीमध्ये एकतर शिवसेनेकडे किंवा राष्ट्रवादीकडे राहील. माझ्याकडे आली तर द्यायला अडचण नाही, पण शिवसेनेकडे जर गेली तर मी तुम्हाला शब्द देऊन फसणार नाही. मला त्यांनी सांगितलं मला 4 दिवसाचा वेळ द्या, मी उद्धव ठाकरेंशी बोलेन आणि त्याच्यानंतर तुम्हाला निरोप देतो. मित्र 8 दिवस गेले, 9व्या दिवशी मला निरोप आला की पुण्यामध्ये बोलवलंय आणि गेल्याच्या नंतर शरदचंद्र पवार साहेबांनी सांगितलं की माझी उद्धव ठाकरे सोबत चर्चा झाली आणि सेवा जनशक्ती पार्टी म्हणून तुम्हाला लोह्याची जागा महाविकास आघाडीकडून आम्ही द्यायला तयार आहोत. हा शब्द त्यांनी दिला आणि तेवढ्या एका शब्दावर आम्ही महाराष्ट्रभर महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय केला. पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे 3 उमेदवार सुप्रियाताई सुळे, डॉक्टर अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर या 3 उमेदवारांचा उमेदवारी अर्ज भरायच्या व्यासपीठावरून 3ही पक्षाचे प्रमुख नेते व्यासपीठावर होते. त्या सर्वांच्या साक्षीला शरद पवार साहेबांनी व्यासपीठावरून घोषणा केली की सेवा जनशक्ती पार्टी शिवा संघटना ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आलेली आहे, राज्यभर आपल्याला पाठिंबा दिला. घोषणा झाल्यानंतर बांधवांनो आपण बघितलं मनोहर धोंडे या सेवा जनशक्ती पार्टीचा किंवा शिवा संघटनेचा प्रमुख म्हणून महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघापैकी मी 16 लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार केला. लोकसभेच्या 16 मतदारसंघामध्ये कधी उद्धव ठाकरेच्या व्यासपीठावर, कधी शरद पवारांच्या व्यासपीठावर, कधी आपल्या अमित देशमुखांच्या व्यासपीठावर ठिकठिकाणी माझ्या सभा झाल्या. त्यापैकी लोहा कंधार मधल्या नांदेड मधल्या सभेला तुम्ही साक्षीदार आहात. आम्ही प्रचार केला आणि वाशिम बुलढाण्यापासून ते सोलापूर बारामती पर्यंत 12 लोकसभा मतदारसंघामध्ये जिथं आम्ही प्रचार केला तिथं सगळीच्या सगळी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. आणि मग विधानसभेला आम्हाला जागा एक दिली जाणार आहे, बाकीच्या आम्ही चर्चा करू असं ठरल्याप्रमाणे मी शरद पवार साहेबांना काल 2 दिवसापूर्वी सुद्धा भेटलो. त्याच्या अगोदर भेटलो आणि मी 10 मतदारसंघाची मागणी करणारं पत्र दिलंय. आपण एकटा लोहा मतदारसंघ मागितला नाही. मला माहिती आहे चर्चेला बसल्यानंतर जेवढं मागितलं तेवढं मिळणार नाही. लोहा मतदारसंघ तर हा फिक्स आहे, परंतु इतर 9 मतदारसंघ मी मागितले
त्यामध्ये नांदेडचे 3 मतदारसंघ, लोहा, नांदेड दक्षिण आणि नायगाव, हिंगोली जिल्ह्यातला वसमत मतदारसंघ, परभणी जिल्ह्यातला गंगाखेड मतदारसंघ, लातूर जिल्ह्यातला अहमदपूर आणि उदगीर मतदारसंघ, उस्मानाबाद जिल्ह्यातला उमरगा मतदारसंघ, सोलापूर जिल्ह्यातला अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरचा मतदारसंघ, असे एकूण 10 मतदारसंघ आपण महाविकास आघाडीकडे सेवा जनशक्ती पार्टीला मागितलेत. मला माहितीये मागितले तेवढे मिळत नसतात. भले 10 मागितलेत, 5 देतील, 4 देतील, पण आमची तडजोड कुठे होईल? जेव्हा लोहा मतदारसंघ हा बोलल्याप्रमाणे महाविकास आघाडी सेवा जनशक्ती पार्टीला देईल तेव्हाच विधानसभेला आमची तडजोड होईल. मित्र, हे जेव्हा लक्षात आलं, महाराष्ट्रात 31 ठिकाणी महाविकास आघाडी निवडून आली आणि त्याच्यानंतर विधानसभेचं अधिवेशन चालू असताना आपण बघितलं विधान परिषदेची निवडणूक झाली. तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे, विधान परिषदेची निवडणूक ही महाविकास आघाडी आणि महायुती अशी झाली आणि या मतदारसंघाचा जो आमदार श्याम शिंदे आहे तो सेका पक्षाच्या नावाने इकडे निवडून आला. महाराष्ट्रात सेका पक्ष महाविकास आघाडी सोबत आहे. असं असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या प्रचाराला आमदार तर कुठे दिसलाच नाही. त्यांची बायको आशाताई दिसली आणि ती दिसताना सुद्धा कंधारला दिसली, लोह्याला दिसली, लातूरला दिसली, पण नांदेडला दिसली नाही. का? कारण महायुतीचा उमेदवार भाऊ होता. जर मनोहर धोंडे 12 मतदारसंघात प्रचार करतोय तर एकमेव सेका पक्षाचा आमदार म्हणून मिरवणारा किंवा सेका पक्षाची प्रदेश अध्यक्ष म्हणून मिरवणारी आमच्या आशाताई ही नांदेडमध्ये प्रचाराला, वसंतराव चव्हाणांच्या प्रचाराला का आली नाही? कधी आम्ही विचारला प्रश्न? मित्र, ही मिली भागात आहे. तुम्हाला आणि मला, जनतेला हे मूर्ख समजतात. आम्ही उगाच म्हणतोय बहीण भावाचं फाटलंय, आम्ही उगाच म्हणतोय दाजी भाऊजीचं बिघडलंय. माझी आपल्याला हात जोडून विनंती, बांधवानो, तुम्हाला किती थापा मारू द्या, मधून बहीण भाऊ असेल तर दाजी भाऊजी असतील, एकच आहे, वेगळे नाही. आणि जर एक नसते तर आशाताई शिंदेने नांदेडला भावाच्या विरोधात प्रचार का केला? तुम्हाला आणि आम्हाला फसवायसाठी चाललंय, उगी दाखवायचं. मनोहर धोंडेंनी जेव्हा इशारा दिला की 19 फेब्रुवारीच्या अगोदर लोह्याच्या शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला नाही तर आम्ही पुतळा बसवू, हेच आमचे माधव भालेराव सिकंदर भाई आहेत, हिंदवी बाणाचे. त्यांना मी बाईट दिला आणि ह्या लोकांना माहिती आहे धोंडे बोलल्यानंतर केल्याशिवाय हात नाही. आणि मग घाई झाली, घाई करून लोह्याच्या शिवाजी चौकातल्या चबुतऱ्याच्या मापाचा छत्रपती शिवरायांचा पुतळा नाही, तो इतर ठिकाणी तयार केलेला पुतळा आणला, भीतीपोटी आणला आणि भीतीपोटी आणून 19 फेब्रुवारीच्या अगोदर 17 फेब्रुवारीलाच पुतळा आणून बसवला. अरे ज्यांनी 4 टर्म 2004 ते 2024 4 निवडणुका छत्रपतीचं नाव घेऊन लढवल्या, जे स्वतःला छत्रपती समजतात, नातेवाईक सांगतात, त्या मंडळींनी सुद्धा 4 निवडणुका छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन लढवल्या, पण पुतळा बसवला नाही. तो पुतळा जेव्हा मी इशारा दिला तेव्हा नाविलाजानं बसवावा लागला. ज्या दिवशी पुतळा बसवलाय त्याच्यानंतर कोणीही जाऊन सांगावं की त्याला सिमेंटचा हात तरी पुसलाय काय नाही. बरं, पुतळा बसवला, नाटकं किती, त्यांची नाटकं तुम्ही बघितले. पुतळा जेव्हा आणला तेव्हा दाजी माळेगावला माड्या थोपटा आणि भाऊजी नांदेडला दंड थोपटा आणि आम्ही वट्ट्यावर गावागावापासून चर्चा करून लई बिघडले दाजी भाऊजी. माझी आपल्याला हात जोडून विनंती, बांधवानो, भ्रमात राहू नका.
यांच्यापेक्षा फाशी पारदे बरे. फाशी पारद्यापेक्षाही बैमान अवलंबी त्यांच्या. मला माहिती आहे आमच्या जुन्या लहानपणी आमच्या काळामध्ये फाशी पारडे यायचे. कशाला? ससे खायला. उन्हाळ्यामध्ये एका आंब्याच्या झाडाखाली बसून एका चुडक्यावर भाकरी खायचे आणि पारोख झाला, ऊन उतरलं की अर्ध्याने तिकडे जाऊन जाळा लावायचं, अर्ध्याने इकडे जाऊन जाळा लावायचं. ससे हुसकायचे, अर्धे ससे त्याच्या जाळ्यात, अर्धे ससे याच्या जाळ्यात. पुन्हा दोघं झाडाखाली येऊन वाटून खायचे. तसं या दाजी भाऊजीचं बहीण भावाचं आहे. यांना तिसऱ्या मनावर धोंडे तयार होत असलेला चालत नाही. प्रताप चिखलीकरकडे नाराज झाला कार्यकर्ता की दाजीच्या दारात, आणि श्याम शिंदेकडे नाराज झालेला कार्यकर्ता भाऊजीच्या दारात. तिसरीकडे जाऊ नये ही यांची व्यूहरचना आहे, ही यांची नीती आहे. आणि म्हणून इथं तिसरा कोणी तयार होऊ नये यासाठीच हे नाटक आहे. हे दोघेही मधून एकच आहे. मी आज तुम्हाला हात कलम करून देतो, ह्या दोघांनी लोहा कंधारमध्ये जर निवडणुकीला उभा टाकली तर माझा कान झाला. उभा टाकत नाही. सुरू झालेली नाटक. विधान परिषदेची निवडणूक झाली. आत्ताच आपल्याला सांगितलं मित्र, विधानसभेच्या निवडणुकीला, विधान परिषदेच्या निवडणुकीला आमदारांचं मतदान असतंय आणि आमदारांच्या मताच्या प्रसंगाचं एक उदाहरण मी आपल्याला देणार आहे. शेका पक्षाचा एकमेव आमदार महाराष्ट्रातला श्याम शिंदे. मी सुंदर म्हणत नाही कारण दिसत नाही. श्याम शिंदे पुरेसा नाव आहे. आणि हा श्याम शिंदे एकमेव आमदार आहे शेका पक्षाचा. आणि यांच्या पक्षाचा, शेका पक्षाचा, महाराष्ट्राचा एक नंबरचा नेता जयंत पाटील नावाचा महाविकास आघाडीकडून उमेदवार होता. शरद पवारांचे 12 आमदार, शेका पक्षाचा एक आमदार, 13 आमदार आणि 23 आमदाराच्या मताला निवडून यायचे. उरलेले 10 मतं त्यांना जमवाजमव करायची आहे. अशा परिस्थितीत शेका पक्षाचे जयंत पाटील एमएलसीला उभा टाकले. मित्र, आपण बघितलं शरद पवारांच्या 12 आमदारांनी मतदान केलं, पण शेका पक्षाचा एकमेव असलेला श्याम शिंदे आमदार यांनी त्यांच्या शेका पक्षाच्या महाराष्ट्राच्या एक नंबरचा नेता असलेल्या जयंत पाटलाला मतदान केलं नाही. यांनी भाजपला मतदान केलं. का? मला ईडी लावू नका. यांची हजारो कोटीची बेनामी मालमत्ता, गोरगरिबाचं रक्त पिऊन यांनी पैसा जमा केला. त्यांच्या मालमत्ता दिल्लीमध्ये कुठे कुठे माहिती नाही. आणि मग भाजपनी ईडी आणि सीबीआय लावू नये म्हणून बांधवानो यांच्या एकमेव मताने एकमेव नेत्याला सुद्धा मत दिलं नाही. त्यांनी भाजपला मतदान केलं. हे मी सांगत नाहीये, टीव्हीवरती आपण बघा. त्यांच्या पक्षाच्या जयंत पाटलांनी जाहीर केलं की माझ्या पक्षाचा एकच आमदार होता, पण त्याने मला मतदान केलं नाही. कुठे गेली यांची निष्ठा? आता तुम्ही म्हणाले इतर रस्ते झाले नाही, अहो बाई तिकडे विकास. अहो विकास नाही आमचा गोष्ट आहे. हे यांच्या बापाचे होऊ शकत नाही तर जनतेचे कधी होतील? अरे मी तुम्हाला विचारणार आहे, श्याम शिंदेला किती लोकांना बघितलं? मनोहर धोंडे 15 वर्ष इथं काम करताय. श्याम शिंदेला याच लोहा कंधारमध्ये फक्त 15 दिवसामध्ये आमदार केलं. किती दिवसात केले ना? का बघितलं होतं आधी कोणी? 15 दिवसात आमदार केलं. कोणी केलं? भाजपचा असलेला प्रताप चिखलीकर यांनी केला. प्रताप चिखलीकरचे गावागावातले कार्यकर्ते दाजीचं काम करत होते आणि 15 दिवसामध्ये आमदार केलं. आणि तुम्ही अपेक्षा करायला आमचा विकास करा, आमची ओळख ठेवा. कसं ठेवी? त्याच्या कार्यालयात जाऊन मला एका सरपंचाने किस्सा सांगितला. कोण्या गावचे एवढं पुरतं मर्यादित नाही. त्यांनी पुढचं काही बोलायचा प्रयत्न केला, सांगितलं चाल चाल वोट, फुकट मतदान केलं नाही, सोटी दोन. ही मस्ती आहे. आणि पैशाच्या मस्तीमध्ये लोहा कंधारचं नाव बदनाम केलं. आपण
मित्र, 15 दिवसात आमदार झालेला श्याम शिंदे हा त्याच्या पक्षाच्या त्याला मतदान करू शकत नाही, हे लक्षात आलं आणि लोकसभेचे निकाल लागले, विधान परिषदेचे निकाल लागले आणि मग जिथं महाविकास आघाडीकडून सेका पक्षाला मी जागा सोडून घेणार आहे आणि मी उमेदवार होणार आहे, नवऱ्यानं काम केलं नाही आता बायको उभा टाकणार आहे, असं तालुकाभर सांगितलं गेलं. मी तुम्हाला विचारणार आहे, 5 वर्षात आमदार श्याम शिंदेला तुमच्या गावात किती वेळा आलेलं बघितलं? इथं काही बाकी गावचे लोक आहेत, आलं का कधी? नाही. चुकून आशाबाई शिंदे आले असं, म्हणजे एकावर एक कोणच होतं. नवरा आमदार काम करायला दोघं म्हणतात, ते तुम्ही दोघांना काम करून तर दिवे लावलं झालं नाही आणि आता नवरा चालत नाही म्हणून बायको उमेदवार होते, पुढच्या 5 वर्षाला बायकोला केलं नाही म्हणून पोरगा उमेदवार होतोय का? आम्हाला गुलाम समजलं तुम्ही? हे मतदार म्हणून आम्हाला समजून घेण्याची आवश्यकता आहे. बांधवनं या तालुक्यामध्ये लोहा कंधारच्या जनतेला विकासापासून वंचित ठेवण्याचं पाप याच दाजी भाऊजीने केलं. मी एक प्रश्न आपल्याला विचारणार आहे. मी उल्लेख केला, माझं वय आता 60 वर्ष, माझ्या पुढे वयोवृद्ध बांधव आहे. आपण आपल्या मनाला विचारा, भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाले. 77 वर्षामध्ये 5 वर्ष ईश्वरराव भोशीकर आणि 5 वर्ष गुरुनाथराव कुरुडे हे 2 आमदार जर सोडले, 10 वर्षाचे हे 2 आमदार जर सोडले तर बांधवांनो 65 वर्ष आमदारकी ह्या तालुक्याची फक्त 4च घरात आहे. 65 वर्ष जर तुम्ही 65 वर्ष आमदारकी 4च घरात दिली, ती 4 घरं आहेत धोंडगे, चव्हाण, चिखलीकर आणि शिंदे. जोड्या कशा मजेदार लागल्या बघा. चिखलीकर आणि शिंदे दाजी भाऊजी बहीण भाऊ, धोंडगे आणि चव्हाण जावाई निवाई. या दोन्ही तालुक्यात कोणी भाकर चालवणार नाही का 4 घराशिवाय? आणि म्हणून माझा सामान्य गोरगरीब जनतेला ते मराठा म्हणतील, छत्रपती म्हणतील, नातं सांगतील, पण यांना 4 घराच्या पलीकडचा उमेदवार चालत नाही. रात्रीतून पक्ष बदलतील, टोपी बदलतील, चिन्ह बदलतील, पण थोबाड तेच आणतील. 4च्या ठिकाणी 5वा माणूस यांच्याकडे येत नाही. आणि घोडे जर पुढे येत असेल, 14 मिळून एक होऊन तुटून पडतात. म्हणून ही नीती समजून घ्या. जनता जर बिघडली तर काय होऊ शकतंय हे नांदेडच्या जनतेने दाखवून दिलं. तिकडे प्रचार करताना मी सांगितलं होतं की बाबा लोहा कंधारचं पार्सल आमच्याकडे पाठवा. नांदेडच्या हुशार जनतेने लोहा कंधारचं पार्सल नांदेडून लोह्याला पाठवलंय. आता तुमची आमची जबाबदारी आहे हे लोह्याचं पार्सल चिखलीला पाठवा. आणि तुम्हाला लिहून देतो, खासदार किंवा पडलं मग इथं आमदार केला येतंय, इथं पडलं तर चिखलीचा सरपंच सुद्धा व्हायला देत नाही. त्याचं कारण ही सत्तेशिवाय लोक राहू शकत नाही. आणि बांधवांनो, यांना सत्ता किंवा आमदारकी ही गोरगरिबांना न्याय देण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी किंवा सामान्य जनतेचा तालुक्याचा विकास करण्यासाठी आमदारकी पाहिजे नाही. त्यांना आमदारकी पाहिजे स्वतःची हजारो कोटीची जी बेनामी मालमत्ता जमवली आहे ती मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी आमदारकी पाहिजे. दुर्दैवाची बाब आहे, 2दा आमदार 1दा खासदार ज्या प्रताप चिखलीकरला तुम्ही निवडून दिलं, काय विकास केला मित्र? आमदार खासदारच्या पदावर गेल्याच्या नंतर प्रताप चिखलीकरने एकच विकास केला. याने आमदार आणि खासदार झाल्याच्या नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये 78 दारूचे लायसन आहे. ड्रायव्हरच्या नावानं, पुतण्याच्या नावानं, सुनाच्या नावानं, पोराच्या नावानं.
78 दारूचे दुकान आणले आमचे कुटुंब बर्बाद करायला. आणि त्याच्यावर कळत हे पार्सल नांदेडला पडलं की लोह्याला यायचंय म्हणून याचा वाढदिवस आला. किती लोक गेले होते वाढदिवसाला? कोणी बघितलं की नाही? लोह्यात बॅनरच बॅनर. कंदारचे दुकानं पाडून टाकले, बॅनर लावायला जागा मोकळी. मित्रांचा वाढदिवस आला. नांदेडला लोकसभेला निवडणूक हरल्याच्या नंतर याचा वाढदिवस आला आणि माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला दुःख याचं वाटलं की बांधवांनो, हा 78 दारूचे दुकान आणून आमचे संसार उद्ध्वस्त करतोय आणि दारूच्या पैशावर स्वतःच्या वाढदिवसाला हरिकीर्तन करतोय. शर्मेची बाब आहे. पैसा दारूचा आणि हरिकीर्तन. आणि अशा प्रकारच्या पटाळलेल्या लोकांना त्याच चेहऱ्याला लोहा कंदारची जनता विकली. आणि मला विश्वास आहे की चळवळी 40 वर्ष काम करताना, 15-16 वर्ष लोहा कंदारमध्ये काम करताना मनोहर धोंडेला तुम्ही बघितलंय. कोणीही म्हणावं की मनोहर धोंडेने काम करायला कोणाचा 1 रुपया मागितला, कोणी म्हणावं. आम्ही सामान्य माणसं म्हणून चळवळीत काम केलं. माझ्याकडे कोणीही कुठलंही काम आणलं असेल, 2-2, 3-3 वाजता मला ड्रायव्हर लोकांचे फोन कर्नाटकातून येतात, तेलंगणातून येतात. तिथं गाडी पकडली, तिथं ऍक्सिडेंट झाला, कारखान्याला आमचे काही ऊसतोड कामगार आहेत, मुकदमा आहेत. अनेक वेळेला मला फोन येतात. बांधवलं तेवढ्या रात्री सुद्धा मी त्यांच्या गाड्या सोडलेल्या आहेत. तालुक्यातला, जिल्ह्यातला, महाराष्ट्रातला नाही, महाराष्ट्राच्या बाहेरचं सुद्धा 15 वर्ष मला काम सांगून बघितलंय. ज्यांनी मला काम सांगितलंय बांधवलं ते काम मी करून दिलंय. कुठली अपेक्षा न करता काम करून दिलंय. आणि म्हणून जर निष्ठेनं राहणं हा आमचा गुन्हा आहे, काम करणं आमचा गुन्हा आहे. आम्ही त्या 4च घरात जन्मलो नाही, आमचा गुन्हा. असं जर असेल आणि ही जर बाब लक्षात घेऊन आम्ही वागलो नाही आणि जर 2024च्या विधानसभेला आमची चूक झाली आणि पुन्हा हे 4 घरातले चेहरे जर पुढे आले, उरलेले 2 पिढ्या गुलामी करण्याशिवाय तुम्हाला मला पर्याय नाही. भूमिका समजून घ्या. मनोहर धोंडे व्यक्ती म्हणून गाऊन असेल पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, तुम्ही सगळ्याला घेऊन बघितलंय. एकदा फक्त मनोहर धोंडेला बहुजन लोकांनी एकजुटीने उभा टाकून आशीर्वाद द्या. तुमचा विकास नाही केला तर माझ्या कानाला खडा लावा. काय विषय होते? कुठलाही विकासाचा विषय आणला नाही. हीच मंडळी पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, डोंबिवलीमध्ये, औरंगाबादमध्ये तिथं जाऊन मेळावे घेत आहेत. कशाला? आमच्या इकडची पोरं तिकडे गेलीत, त्यांनी मतदान आम्हाला द्यावं म्हणून तिथे जाऊन मेळावे घ्यालेत. पण प्रताप चिखलीकरनं घेतला, एकनाथ पवारनं घेतला, आज का काल आमच्या शिंदेबाईने घेतला. माझा त्यांना प्रश्न, तुम्हाला लोहा कंदारमध्ये जनतेनं निवडून दिलेलं असताना आमच्या तरुण पोरांच्या हाताला काम तुम्ही का दिलं नाही? पोट भरण्यासाठी या तालुक्यातले 20-20 हजार पोरं पुण्या मुंबईला का गेली? तुम्हाला लाज वाटली पाहिजे पुण्याला आणि मुंबईला जाऊन मेळावे घ्यायला. आणि तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर विधानसभेमध्ये विकासावर 1 शब्द बोलण्याचा पुरावा द्या. तुम्ही 1 शब्द सभागृहात बोलत नाही. तुम्ही करता काय? मतदान करायला पॅन्ट खाली गळाल्यावर वडत वडत पळत होता, कारण 25 कोटी बुडतील. पॅन्ट वळायला पळत. मी होतो विधान भवनामध्ये, माझ्या समोर हा आमदार श्याम शिंदे पळत होता. मला कीव आली दिसली. पॅन्ट वर उचलायचं कळना, पळायचं कळना. विधान भवनाचं दार लागायची वेळ आली तरी एका हातानं ढेरी, एका हातानं पॅन्ट धरून पळणारा आमचा आमदार घाई करून का विधान भवनात जातो? तर 25 कोटी मला मिळतात ते बोलू नये. हे जर तुमच्या विकासासाठी जर शब्द काढले असते, त्या मराठ्यांच्या आरक्षणावर एक थोबाड उचलवतात. माझा प्रश्न, त्या मराठ्यांनी त्यांना निवडून दिलाय, विधानसभेमध्ये ह्या आमदारांनी खासदारांनी 1 शब्द बोललाय का? सांगा. बोलला नसेल तर कोणा तोंडाने तुम्ही जातीचं नातं सांगत येणार आहात. आणि मग सामान्य जनता हे गुलाम समजतात.
यांना सामान्य जनतेचं काही घेणं देणं नाही. अरे माझ्यासारख्या चळवळीत काम करणारा सामान्य कार्यकर्ता जर सेवा संघटनेच्या माध्यमातून एकाही कार्यकर्त्याच्या केसाला ठिकाणा लागू देता, जर लिंगायताच्या 21 जातींना ओबीसी आरक्षण देऊ शकत असेल तर तुम्ही का देऊ शकत नाही? मित्र, जे मराठा म्हणून चळवळीत काम करणारे त्यांनी विचार केला पाहिजे की ज्यांना तुम्ही जातीचे म्हणून निवडून देता त्यांना तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही, कारण त्यांनी जर तुम्हाला आरक्षण दिलं तर त्यांचं धोतर धरून तुम्ही जात म्हणून मागे फिरणार नाही. आणि म्हणून बांधवणं ह्या नीतीला ओळखा. विकासाच्या बाबतीमध्ये हे काही केलेलं नाही. मी एक उदाहरण आपल्याला सांगेन. 2009 ची निवडणूक हरल्याच्या नंतर 2010 भास्करराव पाटील खतगावकर नांदेडचे खासदार होते आणि विषय आला गुरुता